शालिवाहन शिवमंदिर नावाडा रोडी तहसील कसावत जिल्हा खरगोन। चलते रहो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर माऊली इकडं नर्मदे हर गिरीधर महाराज। हो गिरीधर महाराज नर्मदे हर नर्मदे हर। सोमवार दिनांक 23 डिसेंबर आजचा आपला नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा 6वा दिवस आहे। आपण सकाळी महानर्मदा गौसेवा समिती भूतेश्वर शिव मंदिर मौनी बाबा आश्रम बलगाव तालुका कसरावत जिल्हा खरगोन इथून प्रस्थान केलं सकाळी 6 वाजता आणि तिथून पुढे आज आपला प्रवास सुरू झालेला आहे। नर्मदे हर हर। इकडनं सरळ आल्यानंतर हा हायवे क्रॉस केल्यानंतर आपल्याला पुढे खल बुजुर्ग या ठिकाणी हा एक आश्रम लागतोय, पण या आश्रमात न थांबता आपण पुढे चालतोय। पुढे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज आळंदी देवाची यांचा आश्रम लागणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। आपण पुढे चाललोय नर्मदे हर। आज नर्मदे परिक्रमेचा 7वा दिवस। आज सकाळी भोईंदा इथून आम्ही प्रस्थान केलं। भोईंदा गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये रात्रीचा मुक्काम होता। तिथं कठोरा आणि ग्यारहलिंगी असे 2 मैयाच्या ठिकाणं आहेत। तिथं कठोराला आश्रम आहे, परंतु नर्मदा माईचं पाण्याचं स्तर वाढल्यामुळं तिथं काही रस्ता बंद आहे आणि म्हणून सरळ आम्ही तिकडे कठोरा ग्यारहलिंगीला न जाता गावात आलो, भोईंदा गावात। तिथं गावातच हनुमान मंदिरात लवकरच मुक्काम झाला। त्यांनी सांगितलं पुढचा आश्रम लांब असल्यामुळे इथंच मुक्काम करा। इथं मुक्काम केला आणि पुढं मग सकाळी निघालो नंदगाव, नंतर ब्राह्मणगाव, तिथं बालभोग झाला। पुढं लखनगावात अन्नक्षेत्र लिहिलेलं आहे, पण तिथं काय अन्नक्षेत्र गावात तसं काही दिसलं नाही आम्हाला। पुढं जाऊन हायवेला आलो। हा हायवे इथं लखनगाव फाटा म्हणून आहे आणि तिथं अतिशय चांगल्या प्रकारचा कैलास आश्रम आहे आणि त्या कैलास आश्रमामध्ये आता दुपारचं जेवण झालं, थोडी विश्रांती झाली आणि पुढं चाललेलो आहे। हा हायवे बडवानीकडे जातोय असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। नर्मदे हर नर्मदे हर। आज आपल्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा 8वा दिवस आहे। आजची तारीख आहे 25 डिसेंबर 2024। ओम कपिलेश्वर महादेव मंदिर लोहरा इथं आलेलो आहे। या बाजूला अंबिके मातेचं मंदिर आहे, मागं धर्मशाला आहे, मैकलसुता आणि इकडं आपल्या मैयाचा हा किनारा आणि मैयाचं दर्शन आपल्याला होतंय। आताच आम्ही सकाळी तलवाडा इथून 4 किलोमीटर इथपर्यंत आलो। रात्रीचा मुक्काम तलवाड्याला होता आणि तिथून इथं 4 किलोमीटर लोहरा या ठिकाणी आलेलो आहे। आणि इथं कपिलेश्वराचं हे मंदिर आहे। कपिलेश्वर भगवान की, कपिलेश्वर भगवान की, कपिलेश्वर भगवान की, कपिलेश्वर भगवान नर्मदे हर।
पांडव प्रतिष्ठित श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, यह मंदिर अति प्राचीन है, 5000 वर्ष पूर्व का है। इसकी प्रतिष्ठा पांडवों द्वारा की गई है और यहाँ पर संत महंतों की जी भी समाधियाँ है भी है। यहाँ पर गुफा है जो मांडव जाती है, जहाँ जिलहरी के ऊपर नाम पागिन जोड़े से है, जिनका दर्शन दुर्लभ है। ये 12 का संगम है। यहाँ सर्व दर्शन के पश्चात श्री यंत्र के दर्शन से लक्ष्मी प्राप्ति एवं किसी भी कर्म का हजारों गुना फल मिलता है। नर्मदे हर। नवग्रह शनि मंदिर मंडवाड़ा, कपिलेश्वर होऊन चालत चालत इथपर्यंत आलेलो आहे। रात्रीचा मुक्काम तलवाडा इथं होता। आजचा परिक्रमेचा 8वा दिवस आहे आणि इथं श्वेता परिक्रमा शरणालय इथं आलेलो आहे। छापरी फाटा, जिल्हा बड़वानी, मध्य प्रदेश। रम्या परिक्रमावासी ट्रस्ट दत्तवाडा इथं भगवान शनिदेवांचं मंदिर आहे आणि इथं अन्नछत्र आहे ना। नर्मदे हर। नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया की जय। हर हर नर्मदे, नर्मदे हर। इकडनं नर्मदा मैया वाहत आहे आणि आपल्याला पाहायला मिळेल या बाजूला कावेरी मैया वाहत आहे। इकडनं कावेरी मैया आणि नर्मदा मैया यांचा संगम आहे इथं। नर्मदा मैया आणि कावेरी मैयाचा संगम। नर्मदा मैया आणि कावेरी मैयाचा संगम आपल्याला इथं पाहायला मिळतोय। अतिशय सुंदर असा प्रसंग आपल्याला पाहायला मिळेल। या बाजूला कावेरी मैया, हे कावेरी मैयाचं पाणी आहे आणि या बाजूला आपल्याला नर्मदा मैयाचं पाणी पाहायला मिळेल। नर्मदा मैया आणि ह्या दोन्हींचा संगम इथं होतोय, इकडनंही आणि इकडनंही, इथं मध्ये संगम होतोय। नर्मदा मैया की जय, कावेरी मैया की जय। हे ठेवायला लागेल का आपल्याला दगडी रचून? इथं आहे गैस नाही ना, ते नजर पोचत नाही तिथपर्यंत, नसते दगडीच लावून ठेवल्यात अशा। नर्मदे हर। सुरू झाली आमची परिक्रमा। आज पहिला दिवस, 12 किलोमीटर चालायचं आहे। ओंकारेश्वरला सकाळी संकल्प केला आणि आता चाललोय, नाश्ता करून निघालो। 6 किलोमीटरवरती शिवकोठी म्हणून दुपारचं ठिकाण आहे, तिथं दुपारी जेवण होईल आणि नंतर पुन्हा दुपारी 6 किलोमीटर चालायचं आहे। तिथं मोरटाक्का म्हणून गावी, तिथं मुक्काम असणार आहे। सोबत मागं बघा, मागं लोक दिसतात, पुन्हा इकडं पुढं आमच्या पुढं लोक दिसतात। हे आळंदीचे महाराज आहेत, आमचे मित्र आहेत। पुढं गिरीधर भाऊ आणि ते नाहीत, काय नाही, अगदी व्यवस्थित। नर्मदा मैया। आता माझ्या मागे ही एक महिला दिसते का, एक माताजी आहे, मुंबईहून एकटेच आल्यात परिक्रमा करण्यासाठी। नर्मदे हर, नर्मदे हर।
हर आज नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा दुसरा दिवस आणि आज तारीख आहे 19 डिसेंबर 2024. आज सकाळी मोरटक्का येथून आम्ही प्रस्थान केलेले आहे 6 वाजता आणि नर्मदा मैयाच्या अगदी तीरातीरानं आजचा प्रवास सकाळी सकाळी सुरू झालेला आहे. आमच्यासोबत आमचे आदरणीय रामकृष्ण बाबा नाठे हे सुद्धा आहेत. नर्मदे हर नर्मदे. आणि हे बडोद्याचे बाबा आहेत. गुजरातहून ते परिक्रमा करतायत. हा दुष्यंत महाराज आणि आमचे गिरीधर महाराज पुढे गेलेले आहेत. बरेच परिक्रमावासी पुढे गेलेले आहेत आणि आज अतिशय सुंदर गोड असं वातावरण आहे. नर्मदा मैयाच्या काठाला अतिशय आनंद आहे. थंडी आहे थोडीशी, इतकी काही पण थंडी नाही. तुम्ही पाहिलं असेल मी टोपीसुद्धा काढून टाकलेली आहे. गरम होते चालताना, थंडी वाजत नाही. हा नर्मदा मैयाचा काठ आहे. आजचा मुक्काम अंदाजे टोकसरपर्यंत जाण्याचा आमचा विचार आहे. काल 12 किलोमीटर चाललो आणि आज कदाचित त्याच्यापेक्षा जास्त चालण्याची शक्यता आहे. पण कालचा प्रवास अतिशय आनंदाने आमचा प्रवास झाला. रात्री मोरटक्का खेडी घाट इथं मुक्कामाला थांबलो असताना सुंदर अशी तिथं मुक्कामाची व्यवस्था झाली मैयाच्या कृपेनं. तिथं आम्हाला वृंदावनधाम या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झाली. अतिशय सुंदर प्रसाद तिथं मिळाला. सकाळी चहा घेऊन आम्ही प्रस्थान केलेलं आहे. नर्मदे हर. चला नर्मदे हर. नर्मदे हर. आता इथून आपण पुढे चढून या टॉवर जवळ आलेलो आहे. इथं बालभोगासाठी थांबायचं आहे. देवी नर्मदे मातेचं इथं मंदिर आहे. इथं दुसऱ्या दिवसाचा सकाळचा बालभोग घेण्यासाठी आपण थांबलेलो आहोत. मध्ये असा हा आश्रम इथं काढला आहे. बेटा राम राम बोल दो. हो भैया राम राम बोल दो बेटा. बोल दो राम राम. राम राम बोलो. राम राम बोल ना. कितना रोल लग गया यार. बोल राम राम बोल जल्दी. राम राम बोलो. राम राम. नर्मदे पहले जो रोड आगे ऊपर राम राम. वो यही राम राम. अरे सीटी मत बजा यार. राम राम राम. आज के बता दीजिए कैसे ऐसे. राम राम. राम राम बोल. नर्मदे यार सीटी बजाओ. आज के बता भैया कैसे हंसते जोर से. ये करना मुश्किल है. हाथ मिलाओ दीपा. नर्मदे हर. नर्मदे यार सीटी बजाओ. आज के बताओ कैसे हंसते. हाथ मिला लो जी भैया. हाथ मिला लो. हाथ मिला लो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री स्वामी समर्थ. नाशिक. नाही हे पुढचे वेगळे आहेत. आम्ही नाशिकचे. हां नर्मदे हर. हां अजून इथं मुक्काम नाही ना. 2 वर्ष नाही. स्वामींचं मंदिर इथे मोठं आणि भक्ती. बरं बरं. सर्व घेतलं ना. हे सर्व परिसर 6.5 एकर जागा. बरं बरं. गोरक्षनाथांच्या मंदिराचं काम चालू आहे. बरं ते अखंड दोन्ही चालू आहे. बरं. आणि मागे जो आश्रम आहे आपल्याच महाराष्ट्रातला तो नरेंद्र महाराज. तिथं मुक्कामाची व्यवस्था आहे का. हा तिथे आहे. परिक्रमावासी थांबतात का तिथं. मुक्कामी आणि जेवण संध्याकाळी. नरेंद्र महाराज. बरं बरं. इथे आहे. हां हां ते 2 वर्षांनी होईल. जर अजून काम चालू आहे. चालेल चालेल. स्वामींचं मोठं मंदिर होणार आहे आणि हो. भक्त निवास. बरोबर. चालेल. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची हो सोय होऊ शकते. आता
सुविधा जास्त नाही त्याच्यामुळे नाही. मग सकाळचा चहा नाश्ता दुपारचं जेवण चालेल ना. 5 वाजेपर्यंत आले तर चहा वगैरे. श्री स्वामी समर्थ. संगमासाठी महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारे रस्त्याने चालावं लागते. कधी कधी तुम्हाला पाहायला मिळेल मागं कोणी नाही, दोन्ही बाजूनं अशा प्रकारे झाडं आहेत आणि चालावं लागते. पण हे सर्व बागायत आहे. मळ्याचं रान आहे, शेतकरी आहेत इथं. परंतु मागची मंडळीसुद्धा मागं राहतात, पुढची मंडळी पुढं राहतात आणि मग असं आपल्याला एकट्याला चालावं लागतं. इकडं पहा मागं बऱ्याच अंतरापर्यंत कोणी नाही आणि पुढं जर पाहिलं तर पुढं पण असं पांदीचा रस्ता आहे आणि पांदीच्या रस्त्यातून चालायचं असते. रामकृष्णारी सर्व इकडं बागायताची जमीन आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आज आपल्या 20 तारीख परिक्रमेचा तिसरा दिवस आहे, 20 डिसेंबर 2024. आज आपण रावेर बाजीराव पेशवे समाधी इथून परिक्रमा सुरू केलेली आहे आणि नर्मदेच्या अगदी मैयाच्या तटावरून प्रवास सुरू झालेला आहे. सकाळी 6:15 वाजता बरोबर प्रवास सुरू झाला. अगदी सुंदरपैकी कालचा प्रवास झाला. काल रात्री रावेर इथंच मुक्काम केला. तसा कालचा पूर्ण प्रवास जर म्हटला तर जवळजवळ 22 किलोमीटरचा कालचा प्रवास झाला आणि त्यामुळं आज थोडाच कमी प्रवास करायचा आज ठरवलेला आहे. आज आपलं परमभाग्य की नर्मदा मैयाच्या काठाकाठाने आपल्याला चालायला मिळते. आज दुसरं दुर्भाग्य आपलं की आज आपण सियाराम बाबांच्या कुटियाजवळ जाणार आहोत, पण आज आपल्याला सियाराम बाबांचं दर्शन होणार नाही. अगदी 8 ते 9 दिवस झाले सियाराम बाबां साकेत धामवासी झालेले आहेत आणि आपल्यासोबत हे सर्व परिक्रमावासी आहेत. हरिभक्तीपरायण आमचे रामकृष्ण बाबा नाठे. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे काय नाव आहे बाबा? रामकृष्ण. नाही, यूट्यूब चॅनलचं नाव काय तुमच्या? कसलं? यूट्यूब सप्तर्षी ज्ञानी. हा, सप्तर्षी ज्ञानी. सप्तर्षी ज्ञानी असं त्यांच्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. नर्मदे नर्मदे हर. बघा मैयाचं दर्शन घ्या सकाळी सकाळीच.
आपल्याला इथून संगमावरून जायचं आहे. हा इथं असा संगम आहे आणि ज्यावेळेस नर्मदा मैयाला इतर मैया येऊन मिळतात त्यावेळेस असं इथून जायचं असते पुलावरून. आणि हा असा पूल तयार केलेला आहे, ड्रम लावून पूल तयार केलेला आहे, छोटासा पूल आहे. नर्मदे हर मैया. या आता नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदेश्वर शिवलिंगम ग्राम बकावा. आता इथं हे आजचं पहिले गाव लागलेलं आहे. या गावामध्ये अतिशय सुंदर असे भगवान शिवजींचं शिवलिंग मिळत असते. नामदेव शिवलिंग असे हे नर्मदेश्वर शिवलिंग प्रथम निर्माता असे इथे लिहिलेले आहे. नर्मदे हर. हर. आज नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा 10वा दिवस आहे. आज सकाळी 5:30 वाजताच बडवानी येथून श्री सिद्धेश्वर मंदिरातून प्रस्थान केलं आणि आजचा प्रवास शूलपाणीच्या झाडीच्या मार्गाने सुरू आहे. मध्यंतरी 2-3 गावं लागले. आता जवळजवळ 8 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहोत. आणि इथं हा चेतना आश्रम तिथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. चेतना आश्रम. आणि आता इथं थोडीशी विश्रांती घ्यायची आहे आणि त्यानंतर शूलपाणीच्या झाडीच्या मार्गामधून आजचा प्रवास सुरू होणार आहे. असं सांगतात 120 किलोमीटरचा जो प्रवास आहे. या प्रवासामध्ये संपूर्ण जंगलाचा मार्ग आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तरी पण नर्मदा मैयाचे स्मरण करून नर्मदा मैयाच्या कृपेने त्या परिसरातून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. हर. नर्मदे हर. आज आपल्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा 11वा दिवस आहे. आज सकाळी आपण मोरकट्टा इथून प्रस्थान केलेलं आहे आणि आपल्याला आज पुढे कुली या गावापर्यंत किंवा घोंगसा, बोरखेडी हे जे काही गावं लागतील तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. अतिशय सुंदर असा हा शूलपाणीच्या जंगलाचा झाडीचा मार्ग सुरू झालेला आहे. नर्मदे हर. नर्मदे. आज आपण 11व्या दिवशी शूलपाणीच्या जंगलामधून चालायला सुरुवात केली आहे. हे शूलपाणीचं जंगल रात्रीचा मुक्काम मोरकट्टा येथे होता आणि आज आपल्याला घोंगसा किंवा कुली या ठिकाणी जायचं आहे. असा हा जंगलाचा मार्ग आहे. या जंगलाच्या मार्गातून झाडीच्या मार्गातून आज आपली वाटचाल सुरू आहे. सर रस्त्याची काय अडचण नाही. मला पाहायला मिळालं हा नवीनच डांबरीकरण रस्ता झालेला आहे आणि नर्मदा परिक्रमावासी याच रस्त्यानं जंगलातून चालतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा अमर. नर्मदे हर.
नर्मदे हर 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 मोरकट्टा ते बोरखेडी नर्मदे हर हर. रस्त्याच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर अनेक लोक सांगतात असा रस्ता आहे तसा रस्ता आहे, पण काय नाही, अगदी व्यवस्थित रस्ता आहे. इतका काही लगेच खाली पडेल माणूस, दरीमध्ये कोसळेल असाही काही रस्ता नाही. आणि जरी पायसा टाकला तरी या बाजूला एवढे आपला हे झुडुपडं पाहायला मिळतील, लगेच काही माणूस खाली जाणार नाही. व्यवस्थित अगदी म्हातारे माणसंसुद्धा चालू शकतील असा रस्ता आहे. नर्मदे हर. तर मागच्या बाजूला बघा हा रस्ता आलेला आहे. आणि इथं लोकांनी म्हणजे हा रस्ता तयार केलेला रस्ता आहे, आपल्याला पाहायला मिळेल खणलेलं आहे. या बाजूनं असं खणून रस्ता तयार केलेला आहे. ही काही पायवाट नाही, तर खणून रस्ता तयार केलेला आहे. या रस्त्याने मोटरसायकल जातात. ह्या लोकांच्या इकडे तुम्हाला पाहायला मिळेल ही झोपडी पाहायला. हे बघा या बाजूला ही झोपडी आहे, दिसते जंगलामध्ये ही झोपडी. आणि एवढ्या जंगलातसुद्धा यांनी लाईट आणलेली, हे विशेष आहे. अतिशय सुंदर नर्मदा मैयाच्या परिक्रमेमधला हा एक आगळा वेगळा आनंद आहे निसर्गाचा. भजन करायचं आहे, पायी चालायचं आहे आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, भजनाचा आनंद घ्यायचा आहे. नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर. आता आपण शूलपाणीच्या झाडीमधून प्रवास करत आहोत आणि हा नर्मदा मैयाचा नॅचरली नैसर्गिक आपल्याला एक आश्चर्य पाहायला मिळेल. हे बघा तुम्ही इथं संपूर्ण असा भारताच्या नकाशासारखं दिसतंय. हे खालचं टोक आहे, या बाजूचं टोक आहे, हे वरचं या बाजूचं टोक आहे आणि या बाजूचं हे टोक आहे. पूर्ण भारताचा नकाशा. नर्मदे हर. या बाजूला आमची ही गिरधर माऊली, तानाजी माऊली. नर्मदे हर. अतिशय सुंदर देखावा आहे. इकडं जंगल आहे, झाडी आहे. नर्मदे हर हर. अजून इथपर्यंत आपल्याला चढून जायचं आहे. अर्धा भाग चढून आलो आहे. जवळजवळ अर्धा भाग चढायला आम्हाला अगदी फास्ट 20 मिनिटामध्ये चढून आलो आहे. हा खालचा भाग आहे, इकडनं खालून चढत आलो आहे. नर्मदे हर. खप्परमाळ अतिशय अवघड, खूप अवघड, पण एक आम्ही भजनाचा आनंद घेतला, कीर्तन ऐकलं आणि त्याच्यामुळं आमचा प्रवास अतिशय सुखाचा झाला. इथपर्यंतचा अर्धा प्रवास. नर्मदे हर. हा खप्परमाळचा प्रवास आहे. सुरुवात झाली आपली इथून, सुरुवात झाली. हा असा इकडनं रस्ता आलेला आहे. नर्मदे हर. इथून खालूनच रस्ता आहे हा, इकडनं एकदम त्या कोपऱ्यावरून तिथून रस्ता दिसतोय. इकडनं असा, तिकडनं एकदम. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि खप्परमाळावरचा जो आश्रम आहे त्या आश्रमापासून आम्ही 5 किलोमीटर खाली चालत आलेलो आहे. अतिशय तीव्र उतार आणि 5 किलोमीटर आता चालत आलेलो आहे. अजून किती उतार आहे सांगता येणार नाही. असा हा संपूर्ण खप्परमाळाचा परिसर आहे. अतिशय तीव्र उतार आहे. इकडं हा पाहायला मिळतोय भाग. इकडनं आम्ही असं उतरत आलो, पण
डांबरी रस्ता असल्यामुळं आता काही इतकी चिंता नाही. त्यावरून अंदाज येतोय की पूर्वीच्या काळी खरंच त्या ठिकाणी लोकांना खप्परमाळ आठवतच असेल. कारण आता इतका भयानक उतारे, इतकं भयानक जंगल आहे, इतका तीव्र. आणि आता एवढ्यातच एक तरस दिसलं. त्यांनी अशी शिकार केली होती, कॅमेरा चालू झाला नाही, त्याच्यामुळे कॅमेरा त्याला घेता आला नाही. भयानक जंगल आहे. आणि असं वाटतंय का आपणच दोघजण पुढे. नर्मदे हर. गिरधर महाराज पुढे चाललेत, त्यांच्या मागं चाललंय आपलं हळूहळू हळूहळू. पाहायला मिळेल. सकाळचे 7 वाजलेत. अतिशय घनदाट अशी झाडी आणि तीव्र उतार आहे. हा या बाजूला जे वरती झाड दिसतात तिकडनं आम्ही उतरत आलेलो आहे. 5 किलोमीटर नुसता उतारच आहे. अजून किती किलोमीटर सांगता येणार नाही. आम्ही आंघोळीच्या पाण्याच्या शोधात आहे. अजून आंघोळीच्या पाण्याचा काही शोध लागला नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. पुढे खप्परमाळवरून भामना गाव हे 15 किलोमीटर आहे. आणि भामना गावाकडे आमची वाटचाल सुरू आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. आजच्या परिक्रमेचा 14वा दिवस आहे आणि आजची तारीख आहे 31. वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आमचा घाटाचा शेवटचा दिवस आहे. नर्मदे हर, नर्मदे हर.